माझं नाव संदेश. गोष्टीचं नाव गण्या नावी. तो केस कापायचा. त्याला केस कापून खूप दिवस व्हायचे. एका दिवशी त्याला राजाने बोलावले दाढी करायला. दाढी करता करता त्याची मूस कापून जाते. मग राजाला राग येतो. मग त्याला मारायला पाठी लागतो. नावी पळत पळत जंगलात जातो. मग तो झाडावर चढतो. मग राजा येतो. मग बघतो पण त्याला दिसतच नाही. मग रात्र होते. मग राजा जातो. मग ते झाड ना ते भूताचं घर असतं. रात्री भूत येतं. मग भूत सांगतं हे माझं घर आहे, मी आता तुला खाईन. तर मग गण्या नावी काय सांगतो, मी भूतांना पकडतो. मग भूत काय हसायला लागला. मग गण्या नावीने काय सांगितले, माझी पिशवीत बघ जरा. मग तो बघतो, त्याची आरशीत त्याचं तोंड दिसतं. मग तो घाबरून जातो. मग सांगतो, मी तुझं काय जे काम सांगशील ते काम करेन, पण मला सोड, मला पकडू नको. मग तो सांगतो, मला एक पिशवी सोन्याचे नाणे आणून दे. मग भूत आणून देतं. मग गण्या नावी सांगतो, तू इकडचे माणसं जातात ना, त्यांना त्रास देऊ नको. तर मी तुला सोडून देईन. पुढे गण्या नावी घरी जाऊन मग बंगला बघतो. त्याचे काम तो सोडत नाही. तो जे काम करतो ते चालू ठेवले. त्याने प्रामाणिकपणे काम करतो. सोन्याची नाणी मिळाली त्याला, तरी पण तो काम सोडत नाही. काय शिकायला मिळतं ह्या गोष्टीतून आपल्याला? छान गोष्ट सांगितली आहे. काय शिकायला मिळतं? आपल्याकडे खूप पैसा आला तरी आपले काम विसरले नाही पाहिजे. जर आपल्यावर काही संकट आलं, घाबरून न जाता त्यावर